ठरलं तर मग या मालिकेचा खूपच जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे प्रेक्षकांनो. आत्तापर्यंत प्रियाची जी काही काळी कारस्थानं चालू होती त्या काळ्या कारस्थानांचा पर्दाफाश झालेला आहे एका नर्समुळे आणि आपल्या स्वतःच्या चुकीमुळे. प्रियाने आता इकडे खूपच मोठा गोंधळ घातलाय आणि याच चुकीमुळे प्रियाचा आता कारस्थानांचा पर्दाफाश झालेला आहे. हो प्रेक्षकांनो, आणि रविराजांच्या समोर स्वतः नर्सने येत आता काय सत्य सांगितलंय किंवा रविराजांच्या समोर आल्यावरती नर्सने कोणत्या प्रकारची सगळी आता इकडे खुलासे केलेले आहेत, सगळं याच्यामध्ये पाहायला मिळणार. आणि त्यानंतर कशा पद्धतीने थोबाड फोडत या घरातून तिची हकलपट्टी झालेली आहे, सगळं सविस्तरपणे पाहूया. आणि याच्यात सगळ्यात मोठा आता साथीदार जर कोणी असेल तर तो आहे अश्विन. अश्विनने या सगळ्यामध्ये खूपच मोठी मदत केलेली आहे. आणि नक्की काय घडले पाहूया. सुनीता काकडे हिने आता नागराजचं नाव सांगितल्यावरती सायलीने तिला विचारले की तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये तुमच्या आता सोबत अजून कोण आहे किंवा कोण तुमची अजून मदत करते, हे सगळं सत्य जोपर्यंत तुम्ही सांगत नाहीये तोपर्यंत आम्हाला कळणार नाही. ती सांगत होती नाही नाही त्याच्यासोबत कोण नव्हतं. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुम्ही जर का खरं बोलत असाल तर ठीक आहे, पण या वेळेला जर तुम्ही खोटं बोलत असाल तर हे तुमच्यासाठी खूपच भारी पडू शकतं. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की हे सत्य असेल तर ठीक, पण याच्यामध्ये इकडची तिकडे काही गोष्ट झाली तर मात्र आता तुमच्यासाठी हे खूप भारी पडू शकतं. यावरती ती थोडीशी ततपप करायला लागते आणि त्यानंतर ती आता सांगायला लागते हो, म्हणजे त्यांच्यासोबत एक मुलगी सुद्धा होती. हे ऐकल्यावरती अर्जुनला मोठा धक्का बसलेला आहे. आणि मुलगी म्हणजे कोण मुलगी, यावरती ती सांगते ते काही मला माहित नाही, ती समोर आली तर मी ओळखेन. यावरती आता सायली सांगायला लागते ठीक आहे. आणि ती आता अर्जुनला सांगायला लागते तुम्ही एक काम करा, यांना तो फोटो दाखवा. असं म्हटल्यावरती अर्जुन ज्या वेळेला तो फोटो तिला दाखवतो त्यावेळेला ती ओळखते, हो हो हो, हीच ती मुलगी होती. त्यावरती अर्जुन म्हणतो 100% खरं बोलताय का तुम्ही? त्यावरती आता ती सांगायला लागते हो, मी 100% खरं बोलत आहे. खरं सांगायचं तर आता ही मुलगी माझ्याकडे आली होती आणि माझ्याकडे आल्यावरती या मुलीने आधी म्हणजे मुळातच आता जर कोणी पहिलं अप्रोच मला झालं असेल तर हा माणूस नाही, ही पहिली मुलगीच अप्रोच झाली होती. यावरती आता अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे, हे सगळं जे काही बोलताय ते आता तुम्हाला कोर्टामध्ये येऊन बोलायला लागेल आणि ते बोलण्याची तुम्हाला तयारी ठेवली पाहिजे. म्हणजे आधी सगळ्यात पहिलं तिच्या वडिलांच्या समोर तुम्हाला हे सत्य बोलावं लागेल. यावरती ती म्हणते पण तुम्ही मला वचन दिलंय की तुम्ही मला या सगळ्यामध्ये आता निर्दोष सिद्ध करा. अर्जुन म्हणतो तुम्ही सगळं व्यवस्थितरित्या सांगितलं तर तुम्हाला नक्कीच मी निर्दोष सिद्ध करण्यासाठी मदत करेन हे सांगतो, पण खरं सगळं सांगायचं, आयत्या वेळेला फिरायचं नाहीये, मी तुम्हाला बोलवतो. असं म्हटल्यावरती ती सांगते ठीक आहे सर, पण मला याच्यात काही अडकवू नका, ऑलरेडी मी नोकरी तर सोडले, पण आता उगाचच माझी कोणत्या बाबतीमध्ये हे नको व्हायला. सायली सांगतेस काही काळजी करू नका, आम्हाला माहितीये तुमचं कुटुंब आहे आणि तुमच्या कुटुंबाची कोणत्याही प्रकारे आमच्याकडून हे होणार नाही याची आम्ही खात्री देतो. सायली तिला हे सगळं बोलते आणि त्यानंतर मग सायली अर्जुन घरी आलेत आणि त्यानंतर ते आता विश्वासात घेत आहेत, ते म्हणजे आपल्या अश्विनला सांग. आता इकडे तिचं रेकॉर्डेड स्टेटमेंट अश्विनच्या समोर त्यांनी सादर केलंय. अश्विनला आता अर्जुन सांगतोय की तुला या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसेल खरं तर, पण हे सगळं तितकंच खरं आहे जितकं म्हणजे ती बाई जे काही बोलत होती ना त्याच्यानुसार. आम्ही तिला फोटो दाखवला तर आता ती डेड बॉडी आणण्यामध्ये नागराज काका आणि त्याचबरोबर तन्वीचा हात आहे. अश्विन म्हणतो कसं शक्य आहे, तन्वी का हे सगळं करेल, तिच्याच आईची डेड बॉडी का आणेल? यावरती अर्जुन म्हणतो हो, हे सगळं खरं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आम्हाला पण विश्वास नव्हता, त्या बाईला उद्या बोलवलंय, पण तू आमची इतकी सगळी मदत केलीस तर आता तुलापर्यंत हे सत्य पोहोचवणं मला आता योग्य वाटतंय आणि म्हणून तुला मी हे सगळं सांगतोय. म्हणजे खरं सांगायचं तर तू या गोष्टीचा नीट विचार कर, कारण कसं आहे ना, उद्या सगळ्यांच्या समोर सत्य येणार आहे. त्या नर्सला मी बोलवले. अश्विन म्हणतो खरं तर मला बरेच दिवसापासून तन्वीचा डाऊट तर येतोय, ती ज्या पद्धतीने वागते, ज्या पद्धतीने हे सगळं करते त्याचा मला डाऊट आहे, पण तरी सुद्धा ती या इतक्या खालच्या पातळीला जाईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. ठीक आहे, उद्या मी तुम्हाला नक्की सपोर्ट करेन जर आता ती बाई व्यवस्थित काही पुराव्यानिशी बोलली तर. यावरती सायली सांगते तुम्ही काळजीच करू नका, आम्ही तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये अडकवणार नाही होत याची खात्री मात्र तुम्ही बाळगा. असं म्हटल्यावरती आता दुसऱ्या दिवशी रविराजांना वगैरे आता अर्जुनने बोलवून घेतलेलं आहे आणि अर्जुन आता रविराजांना सांगतोय की सिनियर खूप मोठं सत्य समज आणि सायलीला खरं
खरं तर वाईट वाटतंय की आत्ताच रविराजांवरती इतका मोठा आघात झालेला आहे. त्यांना आपल्या भावाचं घाणेरडं सत्य समजलेलं आहे आणि आत्ता जर का भावाचं घाणेरडं सत्य समजलंय आणि त्यानंतर मग आता ही पुढे गोष्ट समोर आली तर काय घडेल, किंवा या सगळ्यामध्ये या गोष्टीचा त्यांना आता उलगडा झाला की आपली मुलगीनीच आपल्या बायकोसाठी हा सगळा कारस्थान रचलं होतं, तर त्यांना काय वाटेल हे सुद्धा ऐकून आता तिला वाईट वाटतंय. पण तरी सुद्धा पर्याय काहीच नाहीये. काही झालं तरी सुद्धा हे सगळं सांगणं भागच पडणार आहे. आणि त्याचमुळे आता इकडे लगेचच सायली सांगायला लागते, रविराज काका, खरं तर मी तुम्हाला ही गोष्ट एक सांगायची माझ्या डोक्यात आहे. तुम्ही एक काम करा, उद्या कुठेही काहीही कसलीही कामं काढू नका. उद्या आपल्या घरात एक बाई येणार आहे. यावरती रविराज म्हणतात, कोण बाई, कसली बाई, काय बोलतेस सायली, मला काहीच कळत नाहीये. यावरती सायली म्हणते, हो, उद्या तुम्ही घरी थांबा, फक्त कुठलीही कामं काही घेऊ नका. त्यावरती ते सांगतात, नाही मी कुठे चाललोय काय कामं करायला, या नागराजच्या ह्याच्यानंतर डोकं काही काम करत नाहीये आणि मी कुठे जाणार आहे काय काम करायला, नाही मी इथेच आहे, तू काही चिंता करू नकोस, काही असेल तर काम मला सांग. पण सायलीला इतकं वाईट वाटतंय की कसं सांगू की ह्यांच्याच मुलीने हे सगळं केलं होतं. त्यावरती तो सांगतोय, काही केसमध्ये काही अपडेट आहेत का. सायली म्हणते, तसंच हवे तर समजा, पण आता उद्या सगळ्यांनी इकडे एकाच वेळेला थांबा, म्हणजे सगळं सत्य समोर येईल. काहीतरी गडबड आहे हे मात्र कल्पना आणि सगळ्यांना समजलंय. आणि त्यानंतर कल्पना म्हणते, सायली काही समजलंय का नागराज भाऊजींच्या केसमध्ये. सायली सांगते, आई हो, त्यांच्या केसमध्ये पण समजलंय आणि अजून पण एक गोष्ट समजले. रविराजांना आता चिंता वाटते. सायली, काही चिंतेचं कारण नाहीये ना, अजून काही नवीन धक्का. सायली सांगते, हो रविराज काका, तसंच समजा. तिचा आता एकंदर हा स्वर किंवा तिला आता एकंदर वाटणारी ही सगळी काळजी हे बघून रविराजांना जरा धक्काच बसलाय. काहीतरी चुकीचं घडतंय किंवा काहीतरी घडतंय ज्याची आता कल्पना सायली आपल्याला देऊ इच्छित नाहीये म्हणा, किंवा सायलीला आपल्याला सांगायचं नाहीये म्हणा. काहीतरी अशा गोष्टी आहेत हे त्यांना समजलंय. मग त्यानंतर फायनली ती आता नर्स आलेली आहे. आता सगळ्यांच्या समोर इकडे बोलवण्यात आलेला आहे रविराजांना वगैरे. आणि त्यावरती अर्जुन सांगतोय, हे आहेत रिपोर्ट. अश्विन, हे रिपोर्ट तू वाचून दाखव. अश्विन ज्या वेळेला ते रिपोर्ट वाचून दाखवत आहे आणि त्यावेळेला मात्र आता अश्विन सांगायला लागतोय, या रिपोर्टनुसार जी डेड बॉडी आणण्यात आली होती, ती डेड बॉडी आणण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हात आहे तो म्हणजे या रिपोर्टनुसार याच्यावरती तन्वीचं नाव आहे. बघा हा, तिला बरोबर घोळात घेतलंय. रविराज म्हणतात, काय बोलताय तुम्ही, तन्वी तन्वी का ती डेड बॉडी आणेल. त्यावरती अश्विन म्हणतो, काका, सुनीता काकडे नावाची एक नर्स तिकडे होती आणि त्या नर्सने हे सगळं सत्य आता आम्हाला सांगितलेलं आहे. प्रेक्षकांनो, एकच मोठा गोंधळ आता उडालाय. आणि त्यानंतर मग लगेचच इकडे आता प्रिया ततपप करायला लागले. प्रिया आता सांगायला लागते, नाही, ती खोटं बोलते, माझ्यासोबत खोटं कारस्थान होते. हे पेपर काय अश्विन, तुला कळत नाहीये का की हे पेपर खोट्या पद्धतीने बनवले जात आहेत, किंवा या पेपरचं सत्य काही वेगळंच असतं आणि अर्जुन सायली मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग हे रेकॉर्डेड ऐट. मग अर्जुन त्या सुनीताचं स्टेटमेंट ऐकवतो की खरं तर मला या सगळ्यामध्ये आता म्हणजे तन्वीनेच बॉडी आणायला सांगितली होती. आणि तस मग मात्र आता ती सांगायला लागते, अश्विन तू यांच्यावरती विश्वास ठेवू नको. त्यावरती आता अश्विन म्हणायला लागतो, एक मिनिट, मग ती खोटं का बोलेल. मुळातच दादा वहिनीला मीच आता तो पत्ता दिला होता, किंवा दादा वहिनीला मीच तर सांगितलं होतं की ती तिकडे सुनीता काकडे असते. रविराज म्हणतात, एक मिनिट, काय झालंय, मला सगळं सविस्तर कळेल का, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, सिनियर, मला अश्विनने एक नंबर दिला होता किंवा एका बाईचा पत्ता दिला होता, सुनीता काकडे. तिनेच म्हणजे आपल्या प्रतिमा आत्याची खोटी डेड बॉडी, म्हणजे एक खोटी डेड बॉडी तिनेच बाहेर काढली आणि ती बाहेर काढून ती प्रतिमा आत्याची आहे असे DNA रिपोर्ट सुद्धा तिनेच मॅनेज केले. आणि तिला ज्या वेळेला काल आम्ही पकडलं तर ती माफीचा साक्षीदार व्हायला आता तयार आहे. आणि माफीचा साक्षीदार होत आता तिने या सगळ्यामध्ये आपल्याला मदत करायचं सांगितलंय की मला काही शिक्षा होणार नसेल तर मी तुमची मदत करायला तयार आहे, असं तिने मला सांगितलं. आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये आता तिचा हे घ्यायचं ठरवलं आणि म्हणूनच तिला आता भेटलो. तर तिने मला नागराज काकांचं नाव सांगितलं आणि हे सगळं ऐका. त्यावरती तिने आधी सांगितलेलं की नागराज किल्लेदार यांनी
मला हे सगळं करायला सांगितलं. पण ज्या वेळेला अर्जुनने पुढचं सत्य विचारलं तेव्हा तिची ततपप फाफलन उडले आणि ती सांगते, हो नागराज किल्लेदार यांच्यासोबत एक मुलगी होती. मला तिचं नाव नाही माहिती किंवा मला ती कोण आहे ते माहीत नसलं तरी सुद्धा आता त्या मुलीला मी फोटोवरून ओळखू शकते. मग फोटो ज्या वेळेला आम्ही तिला दाखवला त्यावेळेला मग आता फोटो पाहिल्यावरती तिने हिला ओळखलंय. यावरती प्रिया म्हणते खोटं आहे, तरी सुद्धा हे खोटं आहे. प्रिया ऐकायला तयार नाहीये प्रेक्षकांनो, किंवा प्रिया सत्य मान्य करायलाच तयार नाहीये. मग मात्र आता इकडे अर्जुनने मोठा निर्णय घेतलाय आणि अर्जुन म्हणतो, मला माहिती होतं की हे सगळं ही मान्य करणार नाहीये आणि म्हणूनच मी आता तिलाच इकडे घेऊन येतोय. अश्विनला आता त्यांनी सांगितलं की तिला इकडे बोलव आणि बोलवल्यावरती मग जे काही सत्य असेल ते येऊ दे सगळ्यांच्या समोर. असं म्हटल्यावरती प्रिया सांगते, नाही काहीतरी वेड्यासारखं करू नका. मला अडकवण्याचा हा सगळा डाव आहे तुमचा. मला का अडकवताय? मला या सगळ्यामध्ये अडकवू नका. म्हणजे खरं तर तुम्ही यांच्यावरती विश्वासच ठेवू नका. सायली अर्जुन मला आता त्रास देत आहेत. असं म्हटल्यावरती सायली सांगते, ठीक आहे रविराज काका, मी आत्ताच्या आत्ता बोलवते. ते म्हणजे आता त्या बाईला, ती बाई सुनीता आलेली आहे. आणि त्यानंतर मग आता ती सांगते, हो हो हो, हीच ती मुलगी होती आणि हीच ती मुलगी माझ्यासमोर आली होती आणि हिच्यासोबत होते ते म्हणजे नागराज किल्लेदार. मी त्यांना नावाने ओळखते, पण या मुलीला मी नावाने ओळखत नव्हते. आणि त्यानंतर मग याच मुलीने मला आधी पैसे दिले आणि त्यानंतर नागराज किल्लेदार माझ्यासमोर आले. नागराज किल्लेदार आल्यावरती मग मात्र आता मी त्यांना ओळखलं आणि त्यांच्या ह्याच्यावरती मी हिला बॉडी दिली होती. पण जी काही सूत्रधार होती ना, ती फक्त हीच मुलगी पहिले होती. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, म्हणजे प्रिया तिच्यावरती आता हे करायला लागते. खोटं बोलतेस तू, खोटं बोलतेस, मला अडकवण्यासाठी आता खोटं बोलती आहेस. असं म्हटल्यावरती ती सांगते, नाही हिने मला पैसे दिले होते. अर्जुन म्हणतो, अगं किती जणांना तू आता खोटं ठरवणार आहेस? कारण एक व्यक्ती खोटं बोलेल पण सगळ्याच व्यक्ती खोटं तर नाही ना बोलू शकत. आणि मुळातच आता इकडे आम्हाला तिकडचे CCTV कॅमेऱ्यामधलं तुझं फुटेज सुद्धा सापडलेलं आहे. त्यामुळे तू कितीही गोंधळ केलास ना तरी सुद्धा आता तुझा पर्दाफाश झालेला आहे. असं म्हटल्यावरती मग आता रविराज समोर आलेत आणि ते म्हणतात, एक मिनिट, याच मुलीने, त्यांना आता खरंच विश्वासच बसत नाहीये म्हणून ते तिला विचारतायत, खरं तुम्ही नीट या मुलीकडे बघा आणि सांगा की खरंच याच मुलीने तुम्हाला आता पैसे दिले होते का? म्हणजे हीच मुलगीने बॉडी अरेंज केली होती का? असं म्हटल्यावरती ती सांगते, हो मी 100% सांगू शकते, पण फक्त आणि फक्त माझ्यावरती कोणतंही बालंट यायला नको किंवा मला कोणत्याही प्रकारे त्रास व्हायला नको, याच कारणासाठी मी गप्प होते. पण आता माझ्याच अंगाशी आल्यावरती मला आता सांगण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता आणि म्हणून मला हे तुम्हाला सांगणं भाग पडतंय. हीच मुलगी होती, हो हो हो. आणि खरं सांगायचं तर त्याच वेळेला मला आता वाटलं सुद्धा होतं की जी मुलगी आपल्या आईची बॉडी आता हे करत आहे ती खरी मुलगी कशी असू शकते. मला खरंच काही कळलं नाही की हे सगळं ही का करत होती. पण मला अजूनही असं शंका वाटते की ही तुमची मुलगी असूच शकत नाही. ज्या पद्धतीने ती खोटं नाटं तयार करत होती ना, त्या पद्धतीने आता इकडे मला खरंच वाटत नाहीये की हा सगळा प्रकार आता म्हणजे ती तुमची मुलगी आहे, तुम्ही त्याची खात्री करा. रविराज खूपच चिडलेले रविराज मात्र आता चांगलेच फटकारतात. प्रियाच्या सटकन एक थोबाडीत देतात आणि सायली सुद्धा तिकडे आलेली आहे आणि ती पण थोबाडीत देते. अगं नीच प्रिया, किती लोकांना फसवशील, किती लोकांच्या जीवाशी खेळशील. अगं तुला स्वतःच्या आईचं हे करायला वाटत नाही काय? यावरती अश्विन म्हणतो, नाही वहिनी, मी खरं सांगू का, तर आता हे सगळं स्वतःची जर का आई असती ना तर आता हे सगळं नाही करणार ती. म्हणजे मी खरं सांगू का, काहीतरी गडबड आहे. ती नर्स जे काही बोलली ना ते सगळं मला सुद्धा पटलेलं आहे. काहीतरी पाणी मुरतंय, कुठेतरी पाणी मुरतंय आणि कुठेतरी खूप मोठी गडबड होतीये. या सगळ्याचा आपण शोध घेतला पाहिजे. रविराज म्हणतात, नाही हे माझं रक्तच असू शकत नाहीये. कसं असू शकतं हे माझं रक्त? इतकं घाणेरडं माझं रक्त नाहीच आहे. असं म्हणत ते पण चिडलेत. त्यांनी सुद्धा प्रियाचं फाटकन थोबाड फोडलेलं आहे आणि प्रियाला या सगळ्यामध्ये आता चांगली चपराक बसलेली आहे. प्रियाचं सत्य समोर आलंय.